जे काही सरकारी नोकरदार ट्रेडिंग करतात त्यांच्यावर शासकीय नियमानुसार, मला वाटते मॅन्युअल आहे, शासकीय मॅन्युअल, त्याच्यानुसार कारवाई होऊ शकते. हा, शासकीय नोकरदार शेअर विकत घेऊ शकतात, ते डिलिव्हरी घेऊ शकतात, म्हणजे संपत्ती खरेदी करू शकतात. सरकारी नोकरदार प्लॉट घेऊ शकतात का? हो, घेऊ शकतात. सरकारी नोकरदार सोनं घेऊ शकतात का? घेऊ शकतात. पण असं काही बॅनर लावून मी प्लॉटिंगचा व्यवसाय करतो, म्हणजे प्लॉटिंग घेतो विकतो घेतो विकतो, किंवा सोनं घेतो विकतो, ह्याला ट्रेडिंग म्हणतात. तर सरकारी नोकरदार खरेदी विक्री म्हणजेच ट्रेडिंग करू शकत नाहीत. सरकारी नोकरदार सर्व गोष्टीची खरेदी करू शकतात, ॲसेट्स खरेदी करू शकतात आणि ठेवू शकतात ते, आणि फायद्यावर नंतर विकू शकतात. परंतु डायरेक्ट खरेदी विक्री सायमल्टेनियस जर म्हटलं तर त्यांना ते अडचणीचं होऊ शकतं. हा, एक आहे की सरकारी नोकरदारांना शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचीच असेल तर त्यांना एक करता येईल की SBI असेल, ICICI सिक्युरिटीज असेल किंवा HDFCचे फंड मॅनेजर असतील, त्यांच्याकडे मिनिमम 10 लाखापेक्षा जास्त रुपये देऊन त्यांना तुमच्या वतीनं ट्रेडिंग करायला ट्रेडिंग मॅनेजर तिथला एक्सपर्ट नेमून ते शेअर मार्केटमध्ये तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतात, हे मला माहिती आहे.